100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावंच लागतं। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जे काही पंचायतीचे सदस्य आहेत म्हणजेच सभासद जे आहेत त्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा आहे आणि त्या सदस्य जे आहेत त्यांच्या संख्येच्या आधारावर गावाचे विभाजन म्हणजेच वार्ड ठरवून देण्याचा अधिकार किंवा पाडण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला आहे। परंतु राज्य निवडणूक आयोग जी काही पंचायतीच्या सदस्य संख्या ठरवत असेल किंवा जे काही वार्ड्स पाडत असेल किंवा विभागाने निवडून द्यायची संख्या असेल यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा शासनाचा आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या ही 7 पेक्षा कमी व 17 पेक्षा जास्त असणार नाही। तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हा थेट निवडून येईल तो तेथील पदसिद्ध सदस्य मानला जातो किंवा असेल। त्यामुळेच निवडून देवायच्या सदस्य संख्येवर कोणताही परिणाम होणार नाही आणि या मर्यादेत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीची सदस्य संख्या ही राज्य शासन विहित करेल। तसेच राज्य निवडणूक आयोग ठरवेल तेवढे गावाचे वार्ड्स हे पाडता येतात आणि त्या वार्डामध्ये जे काही निवडून द्यायची सदस्य संख्या आहे ती निश्चित देखील निवडणूक आयोग करत असते। म्हणजेच मतदानाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे व गावातील लोकांना आपला पसंतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी ही विभागवार सदस्य निवडून देण्याची तरतूद आहे आणि अशा निवडून आलेल्या सदस्यांना आपल्या विभागातील रहिवाशांचे हित पाहणे व त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या ग्रामपंचायती समोर मांडणे हे त्याचे कर्तव्य असते। त्याचप्रमाणे प्रत्येक गावाचे 2 किंवा 3 विभाग हे पाडले जातात, परंतु असे विभाग पाडताना विभागातील लोकसंख्या आणि निवडून द्यावयाची सदस्य संख्या या दोघांचे प्रमाण प्रत्येक विभागामध्ये सारखे असावे याचा विचार केला जातो। तसेच विभागाच्या हद्दी किंवा निवडून द्यावयाची सदस्य संख्या त्याचप्रमाणे कोणत्या विभागात स्त्रिया, अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा नागरिकांचा मागास वर्ग यासाठी राखीव जागा आहेत हे राज्य निवडणूक आयोगाने जो कोणी अधिकारी प्राधिकृत केलेला असेल तो आधी गावामध्ये नोटिसीने हे जाहीर करेल आणि त्याबाबत आलेल्या हरकतींचा विचार करून तसा जाहीरनामा हा प्रसिद्ध करत असतो। त्याचप्रमाणे जागांच्या एकूण संख्येपैकी 27% जागा या नागरिकांचा मागास वर्ग व त्या प्रवर्गातील स्त्रिया यांच्यासाठी आळीपाळीने राखून ठेवण्याची तरतूद आहे। त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षित जागांची एकूण संख्या 50% त्यापेक्षा जास्त असणार नाही। म्हणून 50% आरक्षणाच्या कक्षेत राहून इतर मागासवर्ग यांचे आरक्षण हे 27% आहे।